हॅलो एव्हरीवन, मी आहे अस्मिता आणि आज आपण आहोत बालीमध्ये. सो आज बालीचा डे 3 आहे आणि आम्ही सकाळी तयार झालेलो आहोत कारण आज आपण जाणार आहोत एका आयलँडवर ज्याचं नाव आहे नुसा पेनिडा. खूपच छोटा असा आयलँड आहे नुसा पेनिडा, बट खूप फेमस आहे. आणि बालीमध्ये असाल तर नुसा पेनिडा हा आयलँड तुम्ही नक्की बघायला जा. याचे डे पॅकेजेस असतात, 1 डे किंवा 2 डेज असे असतात. तुम्ही तिथे स्टेही करू शकता. आम्ही आज जो पॅकेज बुक केला आहे तो 1 डे पॅकेज आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला 3 प्लेसेस कवर होणार आहे. आणि तुम्ही हे पॅकेज ऑनलाईनसुद्धा बुक करू शकता किंवा मग तुम्ही बालीमध्ये असाल तर तिथे तुम्हाला खूप सारे ट्रॅव्हल एजंट दिसतील. सो तुम्ही तिथेही जाऊन बुक करू शकता. आम्ही बालीमध्ये जाऊनच हा पॅकेज बुक केलेला आहे. सो आत्ता आम्ही आहोत सनूर पोर्टवर. आमच्या कॅब ड्रायव्हरने आम्हाला इथे सोडलं आहे आणि मग इथे आता आम्ही तिकीट्स वगैरे घेऊन बोटसाठी आम्ही वेट करत आहोत. सो आमचं 9 वाजताचं बोर्डिंग आहे, त्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. सो हे सनूर पोर्ट आहे. सर्व बोट्स ज्या आहेत नुसा पेनिडाला जाणाऱ्या ते इथूनच जातात. सो ह्या पॅकेजमध्ये पिकअप अँड ड्रॉप, त्याच्यानंतर फेरीचं जे तिकीट आहे ते आणि प्लस तिकडचं साईट सीइंग आणि लंच ह्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. बोट येणार आणि मग आम्ही आतमध्ये जाणार. आज शिवांशी आणि पप्पांनी मॅचिंग केलंय ना. वा मस्त. सो आता आपल्या बोटचा टाईम झालेला आहे. सो आमचा जो गाईड होता तो आला आहे आणि मग आम्ही त्याच्याबरोबर आतमध्ये आम्ही चाललेलो आहोत, जिथून आपण आपली स्पीड बोट घेणार आहोत. सो तुम्हाला दिसत असेल माझ्या बॅकग्राऊंडला इथे स्पीड बोट लागलेल्या असतात. आपली जी असते आपण त्याच्यामध्ये जाऊन बसायचं आणि मग ते आपल्याला नुसा पेनिडाला सोडतात. 1 तासाचा प्रवास आहे हा, 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे, पण खूपच छान प्रवास आहे आणि मजा येते स्पीड बोटमध्ये. सो तुम्ही बघू शकता इथेच की पाणी किती क्रिस्टल क्लिअर आहे. आणि आम्ही फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर नुसा पेनिडाला पोचलो. तिथे आम्ही आमच्या कॅब ड्रायव्हरला फोन केला आणि तो आमची वाटच बघत होता. सो आम्हाला तिथे काही जास्त वाट पाहावी लागली नाही. सो कुठे चाललो शिवांश आपण आता? डायमंड बीच. ओके. बालीमध्ये आपले जे हिंदी सॉंग्स आहेत त्याची खूप क्रेज आहे. शाहरुख खानचे खूप फॅन्स आम्हाला इथे पाहायला मिळाले. म्हणजे जे पण कॅब ड्रायव्हर होते त्यांना शाहरुख खान खूप आवडायचा. सो डायमंड बीचला जाण्याचा जो रस्ता आहे तो खूपच डिफिकल्ट आहे ॲक्च्युली. भीती वाटते त्या रस्त्याने, बट हे जे ड्रायव्हर्स असतात हे खूप ट्रेंड असतात, त्याच्यामुळे ते आपल्याला व्यवस्थित तिथपर्यंत नेऊन सोडतात. सो आम्ही डायमंड बीचला एकदम दुपारीच पोचलो होतो आणि त्या दिवशी ऊन होतं, पण तिथे हवा खूप छान होती, त्याच्यामुळे चांगलं वाटत होतं. आणि डायमंड बीच खूपच सुंदर आहे. इथे तुम्ही खाली उतरू शकता, म्हणजे जवळजवळ अर्धा तास लागेल खाली उतरण्यासाठी, बट शिवांश आमच्या सोबत असल्यामुळे आम्ही ती रिस्क नाही घेतली आणि आम्ही खाली नाही गेलो. बट खूप सुंदर बीच आहे हा आणि खूप सारी लोकं तिथे जातात. नुसा पेनिडाला तुम्ही स्टेसुद्धा करू शकता. आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं की एक स्टे इथं करायला हवा होता आपण, बट तो आमच्या प्लॅनमध्ये नव्हता म्हणून आम्ही 1 दिवसामध्ये केलं. पण तुमच्याकडे जर जास्त दिवस असतील तर तुम्ही इथे नक्की स्टे करा आणि तुम्हाला मग बीचवर तिथे खालीसुद्धा उतरता येईल आणि तुम्ही छान एन्जॉय करू शकता. बट हे जे आम्ही बघितलं आहे हे खूपच सुंदर असं बीच होतं आणि खूप मजा आली ते पाहून. हे तुम्ही शिवांशच्या मागे जो बीच बघताय तो अथवा बीच आहे. सो हे बीचसुद्धा एकदम जवळ आहे. डायमंड बीच एका साईडला आणि मध्ये जस्ट एक माउंटेन आणि दुसऱ्या साईडला अथुहा बीच आहे. सो अथुहा बीचसुद्धा खूप ब्युटिफुल आहे आणि इथेसुद्धा तुम्ही खाली उतरू शकता. ॲज कम्पेअर टू डायमंड, अथुहा बीचला जाण्यासाठी इझी रोड आहे आणि बीचही खूप सुंदर आहे.
खूप सारी लोक तिथे सुद्धा जात होते, बट आम्ही शिवांशच्यामुळे ते सुद्धा टाळलं, कारण की ऊन असल्यामुळे शिवांश खूप टायर्ड झाला होता. सो आम्ही ही जी काही ब्युटी आहे ती फक्त वरूनच बघितली, तिचा आनंद घेतला आणि मग आम्ही तिथून निघालो. सो त्यानंतर आम्ही ब्रोकन बीच या ठिकाणी गेलो होतो. सो हा बीचसुद्धा तुम्ही बघू शकता, खूप युनिक आहे. इथे आपल्याला खाली नाही उतरता येत, वरूनच हा बीच बघू शकतो. ॲक्च्युली हा ब्रोकन झालेला आहे आणि मग एक नॅचरल स्विमिंग पूल तयार झालेला आहे तिथे, पण तिथे नाही जाऊ शकत खाली, बट खूप सुंदर दिसतो तो. तिथेसुद्धा आपण एक 15-20 मिनटं वगैरे स्पेंड करून त्याच्याच बाजूला लगेच एंजल्स बिलीबॉंग हा एक व्ह्यू पॉईंट आहे. सो आम्ही त्यानंतर लगेचच तिथे गेलो. सो हे दोन्ही पॉईंट्स लवकर कवर होतात. सो लास्ट जो बीच होता तो होता क्लेंकिंग बीच. सो तिथे जायला आम्हाला 1-1.5 तासाचा प्रवास होता परत, बट इतका प्रवास केल्यानंतर पूर्ण थकवा त्या स्पॉटवर गेल्यानंतर निघून गेला, कारण इतका सुंदर बीच आणि तो टी-रेक्सच्या शेपचा जो बीच होता खूपच सुंदर. हा पूर्ण म्हणजे टी-रेक्सचा त्याचा डोकं आहे आणि आम्ही टी-रेक्सवर आहोत असं, आणि मग इकडे हा ती नेक आहे आणि इकडे त्याची पूर्ण अशी टेल त्या बाजूला. भारी ना, दिस व्ह्यू इट्स ब्युटिफुल. तिथे खाली लोक पण आहेत, जाऊ शकता तुम्ही, बट आम्ही एवढ्या खाली जाणार नाही. खाली जायला काही प्रॉब्लेम नाही आहे, वर यायचा प्रॉब्लेम आहे. सो स्टेप्स वगैरे सगळं प्रॉपर आहे, जाऊ शकतो वेळ काढून, बट आम्ही हाच व्ह्यू एन्जॉय करतोय. दिस इज इंडियन ओशन अँड किती सुंदर दिसतोय, आय कांट इवन एक्सप्रेस. इथे आम्हाला एक फोटोग्राफरसुद्धा खूप छान भेटला. तो अगदी इतकी मेहनत घेत होता फोटो काढण्यासाठी. तो एका झाडावर चढला होता आणि छान वरच्या अँगलने तो फोटोज क्लिक करत होता. त्याने लकीली आमचेसुद्धा फोटोज काढून दिले. सो मस्त वाटलं आम्हाला. आणि मग हा आमचा लास्ट बीच होता. इथे आम्ही थोडाफार वेळ बसलो, थोडं खाल्लो प्यायलो आणि त्यानंतर आम्ही परत आमच्या प्रवासाला सुरुवात केली. बाय बाय नुसा पेनिडा, आम्ही चाललो परत आमचं. मजा आली शिवंश? हाऊ वॉज डायमंड बीच? सो असा आमचा डे 3 आम्ही नुसा पेनिडामध्ये स्पेंड केला. खूपच छान मजा आली. तुम्हीसुद्धा नुसा पेनिडाला नक्की जा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. तोपर्यंत बाय.